या पवित्र आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांच्या समाधीच्या सानिध्यामध्ये पवित्र इंद्रायणीच्या तटकावर सर्व साधक चिंतन अभ्यासू सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूज्य आदरणीय वंदनीय सिद्ध पुरुष बाबा डॉक्टर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वच माता भगिनी पुरुषवर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपला हा गाथा अष्टादशा चालू आहेत। 23 तारखेपासून या गंगेचा उगम झाला। आता ही गंगा पूर्णत्वाकडे चाललेली आहेत, अर्थात आजचा हा उपांत्य दिवस आहेत आणि उद्या आपला याचा सर्वाचा या कार्यक्रमाचा समारोप आहेत। भरपूर या ठिकाणी या गादीवर या व्यासपीठावर फार मोठे मोठे वक्ते, फार विद्वान वक्ते, फार साधक या ठिकाणी येऊन आपल्या आपल्या परीनं खूप गोड चिंतन झालेलं आहेत। मला वाटतं 23 तारखेपासून जे वक्ते बोलले, एकेका वक्त्याचा एक एक शब्द जरी मस्तकामध्ये गेला तर आजचं सत्र पुरं होईल। कारण अशा सभेमध्ये साधकाच्या समोर बोलणं थोडं कठीण जाते। आधीच तोंडाला खऱ्या अर्थाने कोरड पडलेली आहेत। कारण काही जागा अशा असतात कळत न कळत असं म्हटलं जातं। मोठे लोक म्हणायचे, अर्थात अण्णासाहेब जगन्नाथ महाराज पवार म्हणायचे, बाहेर गेल्यानंतर काही पण दडपून दिल्या जातं आणि इथं बसल्यानंतर दडपण येतं। तर साहजिक आहे, तरी परंतु पूज्य महाराज आहेत, तुम्ही सर्व समोर साधक आहेत, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून थोडंसं एक 10-11 अभंग आहेत। वेळ भरपूर झालेला आहेत, तरी मला वाटतं होता येईल तेवढं वेळेमध्ये समाप्त पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया। मला जे सदा समोर जे अभंग उपस्थित आहेत, या अभंगामध्ये 1-2 अभंगामध्ये महाराजांनी प्रार्थना केलेली आहेत। ज्याच्याकडे प्रार्थना करायची त्याला काय शक्य आहेत असं म्हणून आपल्या जीवनातली भावना व्यक्त करून दाखवलेली आहेत। काही अभंगामध्ये उपदेश केलेला आहेत, काही अभंगामध्ये महाराजाने आपली स्थिती सांगितलेली आहेत आणि स्थिती सांगून आपलं जीवन कसं धन्यतेला प्राप्त झालं, देवाने आशीर्वाद दिल्यानंतर त्याचाही विचार या अभंगामध्ये केलेला आहेत आणि मनाला उपदेश करून धन्यता व्यक्त केली आणि कोणत्या प्रकारची लाज न धरता आपलं कार्य सिद्धीला नेलं, असा एक 11 अभंगाचा थोडक्यामध्ये घोषवारा या ठिकाणी मी व्यक्त केला। त्याचा थोडासा एक शब्दाशी अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे। तुकाराम महाराज या अभंगामध्ये अर्थ माझ्या बहुपोटी व्हावी भेटी पायांची। तुकाराम महाराज आपल्या जीवनातली भावना, आपल्या जीवनातली इच्छा, उत्कट इच्छा देवापुढे प्रगट करतात। देवापुढे प्रगट करतात म्हटल्यानंतर देव तर समोर नाही, देव दिसत नाही, दिसत नसताना महाराज ही भावना व्यक्त करतात। याचा अर्थ साधनाने म्हणा, शास्त्राने म्हणा, संत संगतीनं म्हणा, देव हा सर्वत्र आहेत अशी महाराजांची दृढ भावना आहेत आणि अशी व्यापकतेची भावना महाराजांची असल्या कारणाने महाराज बोलतात की हे देवा, माझ्या पोटी बहु आर्त आहेत, इच्छा आहेत, ती काय कर, ती इच्छा कोणती इच्छा आहे तर पायाची भेटी व्हावी, तुमच्या पायाची मला भेट व्हावी अशी मला अपेक्षा आहेत, आता ही भावना आहेत आणि ही अपेक्षा तुम्ही पूर्ण करावी का, ही भावना पूर्ण करण्यामध्ये याशी तुम्ही कृपावंत आहात। बरेचसे विशेषण देवाला दिलेले, त्यातलं एक महत्त्वाचं विशेषण दिलं, कृपावंत। तुका म्हणे हातो सागर नामासाठी पार पावेल, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणते। देवा तू कृपा करुणा सिंधू होशी मायबाप आमचा बंधू, देवाला कृपा सिंधू म्हटलेलं आहे। असं तू कृपा हे करण्यामध्ये तुला फार कठीण नाही, तर याच्यासाठी माझी चिंता असू द्या, माझी काळजी तुम्ही घ्या, माझी चिंता तुम्हाला असू द्या। का बरं एवढी चिंता, तर मला जे अपेक्षित आहेत ते मिळत नाही तोपर्यंत माझं चित्त सारखं
तळमळत आहेत. सकाळी गाभण होऊन गेला कैलास महाराजांच्या सत्रामध्ये, कै आयशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. मला जी अपेक्षित वस्तू मिळत नाही तोपर्यंत चित्त झुरत आहेत, सतत चिंता निर्माण होत आहेत. आयशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. सतत ती तळमळ आहेत, सततची चिंता लागून लागलेली आहेत पाठीमागं की ते मला प्राप्त व्हावं, ही चिंता आहेत. आयशी चिंता करी, सतत चिंता चालू आहेत. जसं पाण्याच्या बाजूला मासा आल्यानंतर पडल्यानंतर, पाण्याचा वियोग झाल्यानंतर पाण्यामध्ये जाण्यासाठी जसा तो तरफडतो, जसा तो तळमळतो, जैसा जीवना वेगळी मासुळी तैसा बोधा लागी तळमळी, परी पडी भाराच्या वेळीमिळी न सांभाळी देहाते, नाथ महाराज सांगतात. आणि याच अर्थाचं प्रमाण जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. असं माझं या बोधासाठी काही बिडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, या ठिकाणी नाथ महाराजांनी गोड लिहिलेलं आहेत. तर मला ते प्राप्त व्हावं अशी माझी अपेक्षा आहेत. आणि त्याच्यामध्ये सतत या योगात अखंड चिंता लागलेली आहेत. तर देवा हे पंढरीनाथा, तुका म्हणे पंढरीनाथा जाणे व्यथा अंतरीची, ही अंतरीची व्यथा ही तू जाणून मला तू काय कर, पायाची भेटी घालून दे. बरं, एवढं का महाराजांनी एवढी तळमळ व्यक्त केली असेल, त्याचा थोडासा विचार एक दोन शब्दामध्ये थोडी संगती लावण्याचा मी या ठिकाणी सायास करतोय. एवढं महाराज अर्थ व्यक्त करतात, प्रार्थना करतात, याचं कारण काय? बहुजन्मांतरी फेरे केले येरे सोडवी, आळवित करुणा करे विश्वंभरे दयाळे, वाहवतो मायापुरी येथे करी कुडावा, तुका म्हणे दुजा कोण ऐसाशी निवारी, तुझ्याशिवाय कोणी हे दुःख निवारण करणार नाही. हे दुःख मी अनंत जन्मापासून फेरे फिरत आलेलो आहेत. बहुत किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोरा बहु थोरा वळशिया. बहु जन्माचे बहु केला फेरा इथे सापडाला थारा, की बहु केली वन वन पायी पिठी झाला शीन. हे अनंत जन्माचे फेरे मी फिरत आलो, बहु जन्मांतरे फेरे केले, पण आता तू काय कर, सोडवी, याच्यातून तू सोडव. याच्यासाठी आळवितो, प्रार्थना करतो. कोणाकडे? करुणा करे विश्वंभरे दयाळे. देव हा भक्तावर करुणा करणारा आहेत. करुणा करा दयाळा, संतांचं वर्णन केलेलं आहे. तसं या ठिकाणी देव हा करुणाचा सागर आहे, करुणा करणार आहेत. त्याच्यानंतर विश्वंभरे हे एक विशेषण महत्त्वाचं दिलं. सर्वांचं भरण पोषण करतो म्हणून तू विश्वंभरे, तू माझ्याकडे लक्ष दे. आणि दयाळे, देव दयाळ, दयाळ, देवाकडे दया आहेत, दयाघन परमात्मा आहे. याच्यासाठी याला मला याच्यातून सोडव. वाहवतो मायापुरी येथे करी कुडावा. वाहवतो, या संसारामध्ये मी वाहत चाललेलो आहे, बुडत चाललेलो आहोत. या ठिकाणी मायापुरी म्हटलेल्या आहेत. संसाराचं रूप करत असताना भरपूर वर्णन केलेलं आहे. काही ठिकाणी भवसागर, काही ठिकाणी मायापूर, काही ठिकाणी भवदुस्तर, असं बरेचसे नाव या ठिकाणी दिलेले आहेत. याचा विचार सविस्तर ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्यया. तिथे पाणी कोणतं आहे, लाटा कोणत्या आहेत, दोन काठ कोणते आहेत, त्यातलं कोण कोण बुडालं आहे, माश्या कोण आहेत, कोणत्या आहेत, तिथं कोण बुडालं, कोण वरती आलं, भरपूर त्याचा विचार त्या ठिकाणी. इथं फारच विस्तार करायला वेळही नसतो आणि इथं ते अपेक्षित बी नसतं. जसं अभंगामध्ये काय सांगायचं हे फक्त तुकाराम महाराजालाच माहिती आहे, तसं इथं बसल्यानंतर नेमकं पुढे काय आलं पाहिजे हे फक्त महाराजालाच माहिती आहे. म्हणजे अपेक्षित काय, तसं जास्त विस्तार न करता थोडक्यामध्ये इथं मायापुरी याच्यामध्ये वाहतोय, याच्यासाठी मी प्रार्थना करतोय. आणि याच्यातून सोडवण्यासाठी देवा तुका म्हणे तुझा कोण ऐसाशी निवारी, तुझ्याशिवाय कोणी निवारण करणार नाही. दुःख निवारण करणार दुसरं कोण, ऐसा मी देखील कोणी, तुझा ती त्रिभुवनी, तुझा विना कोणा शरण जावो नारायणा. या जगामध्ये दुसरं कोणी नाही. तर मी तुला ही करुणा भागतोय, प्रार्थना करतोय. ही प्रार्थना ज्याच्याकडे करायची आहे त्याला काय शक्य आहेत, त्याला आज शक्य काही नाही, सर्व करू शकतो. देव काय करणार नाही. करिले ते काय नव्हे जी विठ्ठला, चित्त द्यावे बोला बोबड्या. माझ्या या बोबड्या बोलाकडं तुम्ही चित्त द्या. आणि मी जे तुम्हाला जे आव्हान करतोय, तुम्हाला जी प्रार्थना करून सांगतोय, तर हे तुम्ही असं म्हणाल मला शक्य नाही, असं नाही. तर तुम्हाला काही करता येणार नाही. सर्व काही करतात. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचित, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवाला विश्व तोची सर्वोय जाणता. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता,
भवदुःख कोणवारी तुझं वाचुनी चिंता, तुझ्याशिवाय कोणी याच्यातून तरुण नेणारं नाहीत आणि आमची चिंता वाहणारं दुसरं कोण नाही देवा तूच आहेत. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राहणार लंगत्याचा. नाटामध्ये प्रमाण आहेत. करशील तरी नो हे काय, राईचा डोंगर पर्वत राई करून ते आपुले आपुले करूनच ते करेव आई मजवरी. देवाला काय शक्य आहे, देवाला सर्व करता येतं. क्षणामध्ये खालचं वरचं देव करू शकतो. असं परमात्मा तुकाराम महाराज करिले ते नव्हे जी विठ्ठला, चित्त द्यावे बोला बोबडिया. मी फार विद्वान आहेत, फार पंडित आहेत, फारच अलंकारित भाषा बोलतो असं नाही. तुप म्हणायच्या वेळी तुंप जरी म्हटलं तरी मला एवढं काही म्हणता येत नाही, माझी बोबडी भाषा आहे. तर माझ्या या भाषेकडे तुम्ही काय करा, लक्ष बोबडिया लाव. सोडवण्या न्यावे काळचक्र हाती, बहुत विपत्ती भोगविल्या. एवढी महाराज देवाकडे प्रार्थना करते. याचं कारण आहेत, देवा आतापर्यंत सोडवून यावे काळचक्र हाती. या काळचक्राच्या हातामध्ये भव नदीमध्ये आम्ही सापडलेलो आहोत. तर याच्यातून तुम्ही काय करा, लवकर सोडवा. फार विपत्ती फार दुःख आम्ही भोगलेलं आहेत, याच्यातून सोडवा. काळचक्र आहेत बघा, काळचक्रामध्ये आतापर्यंत कोणीही त्याच्यातून सुटलेलं नाहीत. सापडलो संधी काळचक्री असं नाटामध्ये म्हटलेलं आहे. आता माझं धरावावी शुद्धी, येथोनी परतवावी बुद्धी, घ्यावे सोडून कृपानिधी. सापडलो संधी काळचक्री, संत देव जीव सर्व काळचक्रामध्ये सापडले. काळचक्र थांबत नाही. उगवला की मावळतो, मावळला की उगवतो, हे की नाही, त्याला थांबणं नाही. एखाद्या वेळेला असं म्हटलं जातं, काळ हा घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालू असतो, पण त्याला सुद्धा मर्यादा आहेत. घड्याळा मर्यादा आहेत. शेल संपला की काटे बंद पडतात. तसं ह्या काळचक्रामध्ये शेलसुद्धा नाही, सतत चालू राहतं. रविवार आला की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार, थांबलं का लगेच रविवार. महिना दिवस वर्ष युग कल्प सतत काळचक्र असतं. आणि या काळचक्रामध्ये मी सापडलेलो आहे. तर याच्यातून तुम्ही काय करा, मग सोडवा. फार विपत्ती फार दुःख मी भोगलेलं आहेत, याच्यातून सोडवा. काय करतं हे, तर जियाले जीव निधी मारेलीची मरे, प्रारब्ध ते उरे मागूत आले. असे मी चांगल्या कुळात जन्माला घेतलं तरी जगू देत नाही, आणि मरायचं मेलो तरी मरू देत नाही, आणि मरून जगलो तरी मला पुढे शिल्लक ते भोगण्यासाठी राहतंय. जियाले जीव निधी मारेलीची मरे निधी, म्हणजे मरू देत नाही जगू देत नाही. आणि ते प्रारब्ध परत माझ्या माथी येऊन बसलेलं आहेत. ते मागुतले परत ते सरत नाहीत. तुका म्हणे तुझा खुंटाला उपाव, म्हणून या पाया आठविले. आता माझं मी हातबळ झालेलो आहेत, मला याच्यातून स्वतः तरी काही करता येत नाही. खुंटली जाणीव काही बोलण्याची, आता कळो यावी तशी करा बाळाची चिंता. आता मला काही करता येत नाही, माझा सर्व उपाय खुंटलेला आहेत, म्हणून पाया आठविले. म्हणून तुझ्या पायाची मी प्रार्थना करतो, आठविले स्मरण करतो, चिंतन करतो, तर मला ते प्राप्त व्हावं. माझ्या जीवनामध्ये दुसरं काही करता येणार नाहीत, असं महाराजाने या अभंगामध्ये प्रार्थना करून सांगितलेलं आहे. आणि अशी अवस्था सर्वाला सांगितलं. आणि आपल्या जीवनामध्ये जे विशेष प्राप्त केलेलं आहेत, तर जे प्राप्त झालेलं आहेत कसं प्राप्त झालं, तर त्याचा एक विचार, एक स्थिती, एक अवस्था महाराज पुढच्या अभंगामध्ये सांगतात. डवरिली भक्ती सुखे, शेव अमृत हे मुखे, संत संगे सारू काळ प्रेम सुखाचा कल्लोळ. ब्रह्मादिकाशी शिरारी तो हा आनंद मेदनी, नाही वैकुंठीचा पांग, धावे कथे पांडुरंग. तुका म्हणे मुक्त व्हावे कशासाठी, कैशी येणे रशी तुटी. तुका म्हणे गोड हेची पुरे माझे कोड. डवरोलो भक्ती सुखे, महाराज या ठिकाणी आनंदाचा ढेकर देतात. पूर्णत्वेचा विचार या ठिकाणी महाराज सांगतात. माझं जीवन या भक्ती सुखाने सुशोभित झालं. म्हणजे माझं जीवन जसं श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, त्याचे तिसरं चरण बघा. डवरली हे काया कृपेच्या ओरसे, तुमच्या कृपेच्या पोषणाने माझी काया ही डवरली सुशोभित झालेली आहेत. असं या ठिकाणी माझी जी भक्ती सुखाने सुशोभित झाले असल्या कारणाने आता इथून पुढचं जीवन आता मुखाने काय करायचं, तर अमृताचं सेवन करू. सतत अमृताचं सेवन करा. म्हणजे नाम अमृत कोणतं, तर हे नाम अमृत आम्ही ते सेवन करू. ते नाम अमृत कोणाच्या संगतीमध्ये, संत संगे सारू काळ, संतांच्या संगतीत काळ सारू. आणि त्या ठिकाणी प्रेमसुखाचा कल्लोळ, प्रेमसुखाच्या लाठा ते आम्हाला त्या ठिकाणी मिळतात. असा हा संतांच्या संगतीतला प्रेमसुखाचा कल्लोळ लाठा, असा रस
आम्हाला तिथे मिळतो संतांच्या संगतीमध्ये. संतांच्या संगतीत जो रस मिळतो तो ब्रह्मादिकाशी सुद्धा दुर्लभ आहेत. अवघड आहे. ब्रह्मादिकाशी शिरानी तो हा आनंद मी दिने. या भूतलावर या पृथ्वीवर हो आनंद आहेत तो ब्रह्मादिकाला दुर्लभ आहेत. ब्रह्मादिक म्हणजे सर्व देव. नुसतं ब्रह्म घेतला पण दिग या शब्दाने इंद्र चंद्र महेंद्र वरुण देव जेवढे देव असते तेवढे, अर्थात भगवान परमात्मा सोडून सर्व जे देव आहेत त्यांना ही मिळत नाही. का मिळत नाही तर नाही वैकुंठीचा पांग. धावे कथे पांडुरंग. हा आनंद तिथे नाही, संतांच्या संगतीत आहे. म्हणून वैकुंठातला देवसुद्धा या संतांच्या संगतीची अपेक्षा करतो. प्रसिद्ध प्रमाण आहेत बघा. ज्या सुखाकारणे देव वेळावला, वैकुंठ सोडून संता सजनी राहिला. नावडे वैकुंठ शिराचा सागर. परमात्म्याला ते सुद्धा आवडत नाही, वैकुंठाचं त्याला आवडत नाही. नाथ महाराजांनी 2 गोव्याचे गोड लिहिले बघा. कीर्तनी हरिनामाचा पाठा, तेने देवाशी संतोष मोठा. वेगी सांडुनी वैकुंठा, धावे आवडचा कीर्तना माझी. परमात्म्याला कीर्तन आवडतं, त्याचं नाम आवडतं. तुका म्हणे त्याशी कीर्तनाची गोडी प्रेमे घाली उडी नामासाठी. परमात्म्याला नाम आवडते आणि त्या नामासाठी परितयापाशी पांडवा मी हरपोलो घेऊसवा. जेथ नाम घोष बरवा करती माझा. बरवा घोष करतात म्हणून परमात्मा वैकुंठ सोडून त्यांच्या संगतीमध्ये राहतो. हरी कीर्तना लोधला देव. नाथ महाराज सांगतात हरी कीर्तना लोधला देव, विसरला वैकुंठा जाव. एवढा तो इथं त्याला लाचवला की त्याला वैकुंठच विसरून गेला परमात्मा. तोची आवडाला ठाव भक्त भाव देखोनी. भक्त भाव देखून तो विसरला सर्व आणि इथं रमाम झाला. असं हे कीर्तनाचं सुख या ठिकाणी महाराज सांगतात. नाही वैकुंठ धावे कथे पांडुरंग. पांडुरंगच या कथेकडे येतो, कीर्तनामध्ये येतो. मग आता देव जर वैकुंठ सोडून इथं येत असेल तर मग आम्ही तरी कशासाठी मुक्त व्हावं? मुक्त व्हायचं देवाकडे जाण्यासाठी, नाही का? मुक्त कशासाठी? मुक्त होणं म्हणजे देवाच्या ठिकाणी अर्थात जी सलोकता समीपता स्वरूपता सायुजता जी 4 मुक्त्या म्हटलेल्या आहेत त्या पद्धतीनं मुक्ती प्राप्त होती, देवाकडे जाणं. आता तो जर वरून खाली येत असेल तर मुक्त व्हावे कशासाठी? का म्हणून मुक्त व्हावं? कारण की मुक्त जे होतात त्याला इथं काही मिळत नाही म्हणून मुक्त होतात ना. काय मुनी मुक्त झाले? भेने गर्भ असतात ते मुक्त झाले पण त्यांना इथं काय मिळत नाही. आम्हाला कोणत्या प्रकारची न्यूनता नाही, कोणत्या प्रकारची तुटी नाही, म्हणून आम्ही तरी का मुक्त व्हावं? कैशी येणे रशी तुटी. इथं कोणत्या प्रकारची कमतरता नाही. तुका म्हणे गोड हेची पुरे माझे कोड. आता एवढंच गोड आहे ते माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. आणि हे जे पूर्ण केल्यानंतर जे तुकाराम महाराजाला मिळालेलं आहेत, महाराज बोलतात ते खरं माप आमच्या हातामध्ये आलं. फोडिले भांडारे माप घेऊन या खरे, केले हरिनामाची वरो मागील ते आता सरो. देशात सुकाळ झाला हरपाला काळ, घ्यावे धनेवरी तुका म्हणे लहान थोरी. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये उपदेश केलेला आहे. कोणला उपदेश केला? घ्यावे धनेवरी तुका म्हणे लहान थोरी. या शेवटच्या चरणातून हा उपदेश प्रकरणातला अभंग समोर आला. तर आम्ही काय केलं? देवाचे कोठारे भांडारे हे फोडली आणि त्याच्यातून काय घेतलं तर भक्तिरूपी नामरूपी माल घेतला. आणि तो कशाने मोजला तर संतांनी खरं माप घेतलं. जसं म्हणतात भक्तीच्या मापे मोजितो आणून, तर हे खरं माप, खोटं माप नाही. वैष्णवाचा माल खरा, तुरा माल महाराज बोलतात काहीतरी घेतातच तुम्ही, मग काहीतरी घेण्यापेक्षा आम्ही जे देतो तुम्ही ते घ्या. घेतो खऱ्या मापे तुका देखून या सोपे. हे सोपं आहेत. हे माप आम्ही भक्तीचं केलेल्या नामाचं आहे ते तुम्ही घ्या असं महाराज या ठिकाणी सांगतात. केले हरिनामाचा वरो मागील ते आता सरो. आता ते जिकडे तिकडे हरिनामाची समृद्धीच केली. आता त्याने मागे परमार्थ जे दारिद्र्य होतं ते दारिद्र्य राहिलेलं नाही. या भक्ती सुखाने नामाने काय असायचं? जीवाने परमार्थ केला नाही
देवाचं नाम घेतलं नाही तर ती गिऱ्हाईक कोणाचे असायचे? यमाचे. पण एवढी सुकाळ करून टाकला साधू संताने, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामाची नाही पापाचे ऐशे केले, यमदमा अवकाळा आणले. आता सर्व तिथं गेले की त्यांना बरं वाटायचं, जीव मेला की स्वर्ग यमलोकी जायचा, मग त्यांचं गिऱ्हाईक त्यांना बरं वाटायचं. पण हरिनामाने ऐशिनी माझिनी नाम घोषे, नाहीशी करीशी विश्वासी दुखे, अवघी जगाची महासुखे दुमदुमीत भरली, असं महाराज या ठिकाणी सांगतात. या कीर्तनाच्या जोरावर कीर्तनी निर्दळिले दोष, जपतप ठेले निरास, यमलोक पडिला वस तीर्थाची आस, निरास झाली यमनियमा पडती उपवास, मरोटे केले योग अभ्यास, कीर्तनी गजरे ऋषिकेश, निर्दळी दोष नाम मात्रे. हे कीर्तनाचं महत्त्व आहे, नामाचं महत्त्व आहे. कोणत्या प्रकारचं पाप नाही, दोष नाही, म्हणून यमलोक ओस पडला, तीर्थ निराश झाली. या कीर्तनाच्या जोरावर महाराज बोलतात आम्ही हे केलेलं आहेत. देशात सुकाळ झाला आणि हे झाल्यामुळे हरपला काळ, काळ कुठे गेला, यम कुठे गेला तर आम्हाला पत्ताच लागला नाही. घ्यावे धनेवरी तुका म्हणे लहान थोरी, हे घेण्यासाठी कोणी या, लहान या थोर या. लहान म्हणजे वयाने लहान मुलगा घ्या आणि मोठा म्हणजे वयाने मोठे घ्या, हे दोन घेतले. पण लहान आणि थोर याच्यामध्ये सर्व आले, गरीब श्रीमंत, लहान थोर, प्रत्येक जातीचा कोणी जरी असेल तर सर्वांनी हे घ्या, असं महाराजांनी या ठिकाणी उपदेश केलेला आहे. आणि हे केल्यानंतर उपदेशही केला, जीवनामध्ये आनंदही साठवला. आणि मग ते आनंद साठवल्यानंतर जी महाराजांची जी स्थिती झाली, जी अवस्था झाली, ती अवस्था महाराज पुढच्या अभंगामध्ये वर्णन करतात. काय स्थिती आहेत महाराजांची? कारण आनंदाच्या डोळे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, काय सांगू झाले काहीची आबाई, पुढे चाली नाही आवडीने, गर्भाची आवडी मातेचा डोळा, तिथीचा जिवाळा तेथ बिंबे, तुका म्हणे तैसा ओतला ठसा, अनुभव सरिसा मुखा आला. पारमार्थिक जीवन आणि व्यावहारिक जीवन, सामान्य जीवनाकडे सामान्य माणसं सामान्य दृष्टीने पाहतात. कदाचित महाराजाला असं कोणी भेटलेलं असावं आणि महाराजाला विचारतात की महाराज, एवढं तुमची दैन्य अवस्था असताना, सर्व प्रतिकूल अवस्था तुमची, कोणत्याच प्रकारची अनुकूलता तुम्हाला नाही, भक्ती करण्यामध्ये अनुकूलता नाही, साधना करण्यामध्ये अनुकूलता नाही, अभंग लिखाण करण्यासाठी अनुकूलता नाही, घरामध्ये अनुकूलता नाही, कुटुंबाकडनं अनुकूलता नाही, गावाकडनं कोणाकडनंच तुम्हाला अनुकूलता नसताना एवढं जीवन तुम्ही आनंदी राहतात, याचं कारण काय? सामान्य जीवन पाहिलं तर काय, जाऊ पुढते भिके कुत्रे घर राखी ते आम्ही सदैव सुरके, ही सामान्य अवस्था आहे. हे एक व्यवहार आहे. व्यवहार दृष्टीने संताकडे पाहिलं तर संत लक्षात येत नाही. त्यांचं जीवन पाहायचं असेल, त्यांच्या जीवनाशी एकरूप व्हायचं असेल तर आपल्याला त्यांच्या आध्यात्मिक परमार्थिक साधने जीवनाकडे जावं लागतं, त्यावेळेस त्याचं खरं जीवन आपल्या पुढे येत असतं. असं एखाद्याने विचारलं असतं, तुम्ही एवढं सर्व प्रतिकूल असताना तुमच्याकडे पाहिलं तर आनंदी सतत जीवन, सतत पाहिलं तर समाधान, तुमच्या चरण कधी सुद्धा दुःख, नाराजी, चिंता असं तुमच्या चेहऱ्यावर दिसतच नाही. याला काय कारण? महाराजांनी सांगितलं ते कारण असे, आम्ही बाहेरच्या कोणत्या गोष्टी लक्ष न देता आम्ही आनंदाकडे, ब्रह्मानंदाकडे लक्ष देतो आणि त्याच्या बी समरस झाल्यानंतर आम्ही अशी अवस्था झाली की आनंदाच्या डोही. आता या ठिकाणी डोह, जिथं पाणी साचल्या जातं त्याला डोह म्हणतात. पाणी साचण्याचे अनेक साधन असतात. तर नैसर्गिक पाऊस पडल्यानंतर पाणी साचल्या जातं, नाही साचलं तरी साचल्या जातं. असं तळं म्हणा, समुद्र तर आहे, तळं, ओढा, नाला, नदी अशामध्ये पाणी साचल्या जातं. आता या ठिकाणी ओढा घेतला, पण कशाचा घेतला? आनंदाचा, आनंदाच्या डोही. या डोहामध्ये आम्ही बुडी मारली, आनंदाच्या डोहामध्ये. आता आनंदाच्या डोहामध्ये बुडी मारल्या, जसं क्षीराचा सागर असेल तर त्याच्यावर जे तरंग निर्माण होतील ते तरंग कशाचे होतील? दुधाचेच होतील ना, क्षीराचे. जसं पाणी असेल तसे तरंग निर्माण होत असतात. तसे आम्ही आनंदाच्या डोहामध्ये उडी मारलेले आहेत, आनंदाच्या डोहामध्ये रात्रंदिवस स्नान करतो आहेत. त्याच्यामुळे आनंदाच्या डोही, आनंद तरंग, ते तरंग सुद्धा आनंदाचेच.
आणि आनंदाची अंग आनंदाची. आमचं अंग सुद्धा आनंदाचंच नव्हे स्नान केल्यानंतर अंगावर जे पाण्याचे थेंब राहते सुद्धा आनंदाचे झालेले असतात. आणि अशा आनंदाच्या भरामध्ये जे प्राप्त झालं ते मात्र वाचन सांगता येत नाही. काय सांगू झाले काहीची बाई, काही होऊन बसलं ते मला सांगता येत नाही. वाचे जात वाचे जड आहे. आणि वाच्या जड असल्यामुळे काय म्हणतात ते, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किर जोगे काय. जे मिळतं ते वाचेच्या पलीकडचं, मनाच्या पलीकडे मनाच्या अतीत जे असतं ते मिळालेलं असतं. तिथं हे जड वस्तू असं जड आपल्या तिथं वर्णन करू शकत नाहीत. म्हणून महाराज बोलतात की आता काय एवढं झालं तुम्हाला, तर पुढची जी अपेक्षा आहे, जी धाव आहे ती आता समाप्त झालेली आहेत. पुढे चाली नाही आवडीने, ही धाव समाप्त झालेली आहेत. कशा पद्धतीनं, त्याच्यासाठी दृष्टांत दिला महाराजांनी. गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिवाळा तेथबिंबे. जसं गर्भ आहेत, गर्भातलं बालक आहेत, बालक म्हणजे जीव, आणि त्या जीवाला जी आवड होते, जी आवड होते तीच मातेच्या मुखावाटे बाहेर पडते. जसं एखाद्याला भूत लागल्यानंतर, स्त्रीला म्हणा पुरुषाला भूत लागल्यानंतर ते बरळतं. ते बरळत नाही, ते आतलं बरळतं, आत शिरल्यालं. आणि त्याच्यामुळे मग आता ते वेगळा विषय, तो जास्त सांगायचं नाही. पण जसं आतमध्ये असतं ते बाहेर पडतं. या ठिकाणी जी गर्भाची आवड आहे, गर्भामध्ये जीव आहेत. आता जीवाची काय काय आवड असते, जीव जन्माला आला, अनंत जन्माचे दुःख भोगतच आला, आणि तो गर्भामध्ये समाविष्ट झाला, आणि त्याची तिथं आवड त्याला निर्माण झाली. जसं मातेनं खाल्ल्यानंतर त्याच्यावर परिणाम होतो, त्याचा परिणाम मातेवर होत असतो. तर जीवाची आवड आहे, असं धर्मशास्त्रच आहे. धर्मशास्त्र ऐसे डोळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. जे डोळं असेल गरोदर स्त्रीचं, ती पूर्ण करण्यासाठी त्याला धर्मशास्त्र सांगितलेलं. जे असेल ते पूर्ण करावं. डोळे होतात, जीवाला आवडतं माती खावं. त्या गर्भाला काय आवडतं, माती खावं. त्या गर्भाला माती खावं आवडलं की ती माता काय करते, मग ती मातीच खाते ना. त्या गर्भाला आवडतं राख खावी, ती माता सुद्धा राख खाते. काही लोकांना कळतं, काही लोकांना कळत नाही. कारण मराठवाड्यामध्ये आहेत, मराठवाड्यामध्ये अशी गौरीचे ढेपसा असतात. ढेपसा माहिती आहे तुम्हाला. कारण गौरी थापणं वेगळं, आणि रानामध्ये जनावरं चरायला गेल्यानंतर अचानक म्हणजे शेण टाकतात, आणि जसं शेण टाकलं जातं तसं ती गौरी तयार होते, वाळल्या जातात. आणि त्याला ढेपसामध्ये खांड म्हणतात, गौरीचं खांड. ती मराठवाडी भाषा आहे. ते सर्व गोळा करून आणल्यानंतर जशाला तसं खांड त्या चुलीमध्ये टाकल्या जातं, गॅसवर नाही. कुठे टाकलं जातं, चुलीमध्ये टाकलं जातं. आणि चुलीमध्ये टाकलं की ते जळल्या जातं, आणि जळून गेल्यानंतर ते फुटत नाही, जशाला तसंच राहतं. त्याची राख तयार होते, त्याला फोडलं तर फुटतं. तर एखादी मातेला ते डोळे झाले ना राख खायची, ती माता तसंच ढ्यापसा घेते आणि तोंडात टाकते. त्या गर्भाची आवड, याच्या पुढे सांगू का, गर्भात जीवाच येतो, जीवाला बिडी वाढवावी वाटते. आश्चर्य वाटतं तुम्हाला. ते चरोली रोडला आम्ही जिकडे राहतो तिकडे पुंडलिक रायाची धर्मशाळा आहे. तर धर्मशाळेमध्ये कार्तिकेला तेलंगणा लातूर त्या भागातले लोक येतात. अजूनसुद्धा त्या माईला बिडी वाढतात, मी पाहिलं डोळ्यानं. म्हणजे जीवाला जर वाटलं बिडी वाढावी तर ती माता बिडीसुद्धा पिते, म्हणजे बिडीसुद्धा वाढते. महाराजांनी वैष्णवबद्दल भरपूर सांगितलं, बिडी वाढल्या जाते. याचं का, गर्भाची आवडी मातेचा डोहळा, ते मातेच्या वाट ते मुखवाट बाहेर पडत असतं. का, तसं महाराज बोलतात, तुका म्हणे तैसा ओतला शे ठसा, अनुभव सरिसा मुखाला. जे आत होते उमटले, काय होते तैसे उमटले वरी. जसं आत होतं तसं ते बाहेर पडलं. तसं या ठिकाणी महाराज तो आनंदाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आला, तो बाहेर पडला. अंतरीची धावी स्वभावी बाहेरी, या न्यायाप्रमाणे महाराज बोलतात की ते आमचं बाहेर पडलेलं आहेत. आणि असं बाहेर पडल्यानंतर महाराज पुन्हा देवाकडे प्रार्थना करतात, म्हणून धरिये ले पाय आहो माये विठ्ठले. आहो माये विठ्ठले, हे आई, हे विठ्ठले, मलाही संसाराची भीती वाटलेली आहेत, म्हणून संसाराची भीती वाटलेली आहेत. याच्यातून मला तू काय कर, सोडव. आणि हे सोडवण्यासाठी मी काय केलं, तर तुझे पाय आहो माये विठ्ठले, म्हणून तुझे पाय धरलेले आहेत. आपुलीचे करून घ्यावे आश्वासावे नाभीशी. मला तुम्ही आपलंसं करून घ्या आणि आश्वासन द्या नाभी नामे भक्त राया.
आता भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहेत. आश्वासन दे आणि भिवू नको. आणि तुम्ही म्हणा तुकाराम महाराज माझे आहेत असं आश्वासन द्या. कारण वाढिली ती तळमळ चित्ता, क्षमा आता करावी. ती तळमळ माझ्या जीवनामध्ये वाढलेली आहेत. तर ती आता तुम्ही काय करा, शांत करा, शमन करा. आणि हे करून थांबू नका. तर तुका म्हणे जीवी वसे मज नसे वेगळे. आता माझ्यापासून वेगळं होऊ नका. तुम्ही काय करा, माझ्यामध्ये राहा. जीवी वसे करिया तिमिराचा नाश, उदय होनी प्रकाश, तोडी आशा पास करी वास हृदयी. हृदयामध्ये वास्तव्य करा, माझ्यापासून वेगळं होऊ नका. अशी महाराजांनी या ठिकाणी प्रार्थना करून देवाला सांगितलेलं आहे. कल्याणे आशीर्वादे जाती द्वंद्वे नासोनी, आश्वासिले नारायणे प्रेमदाने अंतरीच्या, गेली निवारोनी आता सकळ चिंता यावरी. तुका म्हणे गाता गीत आले हित सामोरे. कल्याण या आशीर्वादे, देवाच्या या आशीर्वादाने माझी सुखदुःखादी जे द्वंद्व आहेत, शीत उष्ण असेल, तहान भूक, ही जी असे द्वंद्व आहेत, हे सर्व द्वंद्व नाहीसे झालेले आहेत. कशामुळे? देवाने आशीर्वाद. कल्याण आशीर्वादे, बस कल्याणमस्तु, तुझं कल्याण व्हावं याच्यावरून माझे सर्व द्वंद्व नाहीसे झालेले आहेत. आश्वासिले नारायणे प्रेमदाने अंतरीच्या, हे अंतरीतच प्रेम देऊन माझं सांत्वन केलं असं महाराजाने या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आता माझी सर्व काळजी तुम्ही दूर करा. अर्थात झाली, तुम्ही अंगीकार केल्यानंतर. अंगीकार त्याचा केला नारायणे, देवाने अंगीकार केला आणि माझी सर्व चिंता दूर झाली. इथून पुढे आम्ही काय करणार? तुका म्हणे गाता गीत आले हित सामोरे. आम्ही काय करणार? गीत गाणार. मग नाट्यगीत का लोकगीत? ज्या वेळेला संत वाङ्मयामध्ये गीत शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस कोणता अर्थ न करता त्या ठिकाणी नामगीत हेच करावा लागतो. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवित, छंद आपोल्या नाचत निज घेऊन या फिरती गा. असं मी ते गीत गाणार. आणि ते गीत गायल्यामुळे खरं तर माझं हित माझ्याच पुढे आलं, माझंच हित माझ्या पुढे आलं गीत गायल्यामुळे. अर्थात देवाचं नामस्मरण केल्यानंतर आपलं हित साधलं जात असतं. आपलं हित नामाने साधल्या जातं. हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन केलं की आपलं हित साधल्या जातं. जे चिंतन करत नाही त्यांचं हित साधल्या जात नाही. महाराज बोलतात माझं हित साध्य झालं या नामाने. आता नामाने हित साध्य झाल्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज एक विलक्षण मनाला उपदेश करतात. उपदेश करण्यामध्ये अनेक प्रकार आहेत. काही जगाला उपदेश केला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करिटाळी बोला मुखी नाम, हरी हरी तुम्ही म्हणणारे सकळ. काही वेळेला आपल्याला बाजूला ठेवून जनाला उपदेश केला. काही वेळेला महाराजाने आपल्यास जगाला उपदेश केला. आणि काही वेळेला आपल्या इंद्रियाला उपदेश केला. मनाला उपदेश केला, डोळ्याला उपदेश केला, कानाला. सर्व तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राही विठोबाच्या पायी. तसं या अभंगामध्ये मनाला उपदेश करतात. काय उपदेश केला? कारण की ते मनाला सांगतात मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पाय. चिंतन कर त्या देवाच्या चरणाचं, असं मनाला उपदेश करतात. तर काय मनाला उपदेश केला? तर हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओलाविली, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीचे या, मुळीच्या बीजे दाखविली गोडी, लाव करी जोडी झाली याची. तुका म्हणे क्षणा क्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल, हरिनाम वेली पावली विस्तार. ही हरिनाम वेली फार विस्तार पावलेली आहेत. ही वेल फार विस्तार झालेला आहेत. मला वाटतं संसार वृक्षाची वेल फार विस्तारलेली आहेत. 15 वाद्यामध्ये जर वर्णन पाहिलं आपण तर त्याची मुळं वर खाली बाजूला भरपूर विस्तारला संसार वृक्ष. पण एवढा विस्तारला पण कोणत्या प्रकारचं फळ नाही आणि फूल नाही. विस्तार झाला पण ना फळ ना चुंबिता, फळ ना तुंबिता, कोणत्या प्रकारचं फळ नाही.
या संसार वृक्षाला, अर्थात संसार वृक्ष हा वांजुटा म्हटलेला आहे. साधू संताने संसाराचं फळ सांगितलं नाही, पण त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणून या संसार वृक्षाला फळ नाही, पण ही हरिनामाची वेल आहेत. तर याला फार फळ आणि फूल याने ती बहरून गेलेली आहेत. वेलेला फळ जर आलं ती बहरून जाते बघा. फळली ती लवे भारे, पीक खरे आले ते. फळली तरुची शाखा, सहजे भूमीशी उत्तरे देखा. तिला फळ आलं की तिला वाकावं असं म्हणावं लागत नाही, ते खरं पीक आल्याचं लक्षणच आहे. झाड वेल खाली वाकली लवली की ते खरं पीक आल्याचं लक्षण आहेत. या ठिकाणी हरिनाम वेली आहेत आणि त्याला फळ पुष्पी भार ओलावली. आणि अशा फळाने पुष्पाने ओलावली म्हणजे विस्तार पावली. आता तेथे माझ्या मना होई पक्षीराज. त्या फळाचा आस्वाद घेण्यासाठी तू काय कर, पक्षी हो, त्या मनाला सांगतात. आणि साधवाय काज तृप्तीचे, आपलं साध्य साधण्यासाठी आता त्या ठिकाणी तू काय कर, आळस करू नको. तर तू आता त्या ठिकाणी जाऊन बैस आणि आपलं साध्य तू लतेवर पक्षीराज होऊन बैस आणि आपलं साध्य तू साधून घे. ही हरिनामाची मूळ जो ती गोड आहेत, ही जे फळ आहेत ते गोड आहेत. गोड काय आहे तर त्याचं बीजच गोड आहेत. बीज काय आहेत, हरी परमात्म्याचं नाम किंवा हरी हा मुळातच गोड आहे. त्याचं नाम गोड, त्याचं रूप गोड, सर्वच गोड आहे परमात्म्याच्या बाबतीमध्ये. गोड तुझे नाम आवडते मज, किंवा गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, ते सर्व त्याचं गोडच आहे. तर परमात्मा मुळातच गोड आहे. आणि जसं बीज असेल तसं फळ येत असतं. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, हे सर्व बीज आणि फळ हरीचंच नाम आहेत. मुळातच हरी गोड असल्या कारणाने त्याला फळे सुद्धा कसे लागतील, गोडच लागतील. अमृताची फळे ते संतांच्या बाबतीत वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी अमृत नामाचं हे बीज गोड आहेत आणि त्याला फळही त्याच पद्धतीचे आहेत. मुळाची बीजे दाखविली गोडी, मुळातच बीज गोड असल्यामुळे त्याची गोडी आहेत. आणि लावकरी जोडी झाली याची. आता या ठिकाणी लावकर, घाई कर, तातडी कर ते प्राप्त करण्यासाठी. आता तुला तिथं आळस करून चालणार नाही. करू बा, होईल बा, चालेल बा असं जर करायला लागला तर तुका म्हणे क्षणा जातो काळ. काळ आपल्यासाठी थांबत नाही. जाऊ द्या, सकाळच्या सत्राला नाही गेलो तर दुपारच्या जाऊया, दुपारच्या नाही गेलो तो संध्याकाळ, असं गेलं की काळ गेला. काळ घडोघडी काय, घडोघडी काळ सतत जातोय. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत सीमा सोयताचा घोरवा ध्यानी राहा श्री हरीच्या. हा काळ जातो आहे. करू म्हटलं की करूच होतं, ते होत नाही. म्हणून तुका म्हणे क्षणा जातो काळ. गोडी ते रसाळ अंतरेल. जर याच्यामध्ये गेला तर ही जी गोडी आहे याला तू अंतरेल, अंतर पडेल, तुला ते मिळणार नाहीत. असं महाराजांनी या अभंगामध्ये तो विचार सांगितलेला आहे. पुढे आपल्या संचिताला धन्यता देतात. काय म्हणतात महाराज, बरवे ऐसे आले मना नारायणा या काळे. देवा आम्हा प्राण सखा, देव आम्हा प्राण सखा. झाले दुःखा खंडन, जन्मांतरीच्या पुण्यराशी होत्या त्याशी फळ आले. तुका म्हणे निज ठेवा होईल, होईल ठेव देवा लाधलो. बरवे ऐसे आले मना, नारायणाच्या देवाच्या मनात आलं माझं हित करायचं, देवाच्या मनात आलं पाहिजे. गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले, अर्थात त्यांचा शब्द आठवतो, आपला परमार्थ सिद्धीत जावा, आपली साधना सिद्धीत जावी, याच्यासाठी फक्त देवाने कृपा करावी आणि संतांनी कृपा करावी. देवाची संतांची कृपा जर झाली तर आपल्या जीवनातला परमार्थ हा सफल होतो. त्याच्याशिवाय आपला परमार्थ सफल होत नाही. तर हे फक्त देवाच्या मनात आलं पाहिजे. आणि देवाच्या मनात आले, या काळी देवाच्या मनात आलं आणि माझं हित झालं. बरं झालं देवाच्या मनात आलं. काय झालं, देवा आम्हा प्राण सखा, देव आमचा हा प्राण सखा आहेत. झाली दुःख खंडना, आमच्या दुःखाची खंडना, नाश परमात्म्याच्याच त्याने अंगीकार केल्यामुळे आमच्या जीवनातली दुःखाची खंडना झाली. बरं देव तरी आम्हाला का, देवाने तरी का जवळ केलं, देव तरी का प्राप्त झाला, देवाने तरी एवढं का आमच्यावर उपकार करावे. तर त्याचं कारण सांगतात, जन्मांतरीच्या पुण्याराशी होत्या त्याशी फळ आले. हे आमचंच मुळात जन्मांजन्मातलं पुण्य होतं म्हणून ते उदयाला आले. बहुत सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली. ते सुकृत काय नामदेवरायाचा अभंग आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे जन्मातच होतं आमच्या.
आणि अनंत जन्माची राशी असल्यामुळे त्याशी फळ आले, त्यालाच फळ आलं. मागचं जन्मातलं असल्याशिवाय त्याला फळच येत नाही. मागचंच असा लागतं, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल लावली. मागचंच यावं लागतं तर त्याला फळ येत असतं. महाराज बोला, तुका म्हणे निज ठेवा होईल देवा लादलो. हा मुळातच ठेवा. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हे ठेवाच आम्हाला प्राप्त झाला. आणि असा ठेवा प्राप्त झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये आता कोणत्या प्रकारची न्यूनता राहिली नाही. आणि हे प्राप्त करण्यासाठी कदाचित एखादा जीव म्हणा, एखादा साधक म्हणा, कदाचित लाज येते मला असं वाटेल तर तो याच्यामधून विनमुख होईल. महाराज पुढच्या अभंगामध्ये सांगतात, जरी आड येते लाज कैसे कैसे काज साधते, करणे केली उठाउठी पायी मिठी घातली, समर्पिला जीव भाव धरिला भाव अखंड, तुका म्हणे आड काही काळ नाही घातला. या अभंगामध्ये महाराज हिताच्या आड येणारी जी लाज आहे, ती लाज जर आपल्या जीवनामध्ये लाज असेल, आळस असेल तर आपलं कार्य सिद्धीला जात नाही, कार्य साधता येत नाही असं म्हटलेले. महाराजाला मी काल श्लोक विचारला होता ताठे गुरुजीला, जीवनामध्ये महान शत्रू जर असेल जीवनामध्ये तर आळस आहे. आळस शे मनुष्यानाम शरीरस्थो महारिपो आहे की नाही. शत्रू आळस आहे आणि मित्र कोण आहे? उद्योगासारखा मित्र नाही, आळसासारखा शत्रू नाही. म्हणून आळस असेल, आळशाशी ज्ञान कुतोबुद्धी, हा आळशाशी कुतोविद्या, आळशी माणसाला विद्या मिळणार नाहीच. अविद्याशी कुतो धनम, अधनशी धन असेल तर मित्र आहे आणि मित्र असेल तर सुख आहे, असंच अर्थ आहे त्याचा. हा, तर जीवनामध्ये हे धनाजवळ मित्र येत असतात आणि जिथं आळस नाही तिथं विद्या प्राप्त होते. आळशावरी गंगा, आळशाला काहीच मिळत नाही म्हणून आळस झटकावा लागतो तरच हे या ठिकाणी एवढं चिंतन करतात. एकाचं चिंतन ऐकल्यानंतर एक आश्चर्य वाटतं, एवढे साधक एकत्र एवढं मंथन करतात या गाथ्याचं. आणि खरं म्हणजे अशा युगामध्ये, अशा काळामध्ये ज्ञानेश्वरी म्हणा, गाथा म्हणा, फार अतिशय गरज आहेत बघा या गोष्टीची. कारण भरपूर प्रसिद्ध आलेले कीर्तनकार, प्रवचनकार आहेत, पण याच्यापासून ते सुद्धा विनमुख आहेत. आणि जर वक्ता जर याच्यापासून विमुख असेल तर मग ऐकणारे का सन्मुख होतील का? ऐकणारे सुद्धा विनमुख होतात. खरं खरं हे समाजापुढे येत नाही. म्हणून हे करणं आणि हे खऱ्या अर्थाने आपलं जवळ 18 दिवसाचं हे सत्र, अष्टादशी आहेत. याच्यामध्ये कितीतरी वक्त्यानं आपलं असं गोड चिंतन या ठिकाणी केलं असं वाटतं. यांच्यावर आपला जीव जरी वळवून टाकला तरी कमी पडतोय. याला कारण महाराजांची कृपा आहे, महाराजांचा अट्टाशे, महाराजांचा सायाशे. सर्वाला सर्व ग्रंथ कळावे, सर्वाला सर्व ग्रंथ सांगता यावे, कोणी याच्या सुविन्मुख राहू नये. मी थोडं लांब राहतो की मला थोडं भीती वाटते या ठिकाणी सांगायची, पण महाराज सोडत नाही. काही म्हणजे थोडी म्हणजे सेवा करा म्हणून ही जी अभंग. आणि आज मला उपांत्य दिवस आहे आणि नाहीतरी सप्ताह असेल, चातुर्मास असेल, शेवटी थोडं जरा गळतीच लागलेली राहते. म्हणून म्हटलं तर शेवटी आहेत. आणि त्यातल्या त्यात शिवाय ताठे गुरुजीचं सत्र होतं, पण त्याच्यामध्ये अर्ध मला आलं. याचं कारण त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनाही जास्त वेळ बसता येत नाही. मग त्यांचंही साधलं आणि आपल्याकडे जास्त नसल्यामुळे आपलंही साधलं. म्हणून तर महाराज बोलतात या ठिकाणी जे साध्य करायचे त्याच्यासाठी जरी आड येते लाज, आपलं हिताच्या आड लाज येते बघा. नाटामध्ये 2-3 प्रमाणं आलेले आहेत बघा. माणसं हितापासून लांब जातात. मी गीत गायलं नाही, संताविषयी लाज धरली, संतांची नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडली हित. लाज धरली, माझं हित दुरावलं, माझं हित साधता आलं नाही. एक तर गीत गायलं नाही, संताविषयी आदर धरला नाही, निंदा केली, त्याच्यामुळे हित साधता आलं नाही. असंग संग घडले अन्याय, बहुता धर्म उपाय, न कळे हित करावे ते काय, नाही बोलू आठवते, नाही ते मी बोलत राहिलो, नाही त्याचा संग धरत राहिलो, त्याच्यामुळं हित साधता आलं नाही. क्षण एकतो नाही विसावा, हिताला धावा. नाही हिताचंच प्रमाण आहे. जाऊ द्या, पुढं आला आता 2 मिनिटात आठवलं तर म्हणूया, नाही तर राहिलं. जरी आड येते लाज कैसे काज साधते, लाज जर आड येते असेल
तर आपल्याला आपलं साध्य कार्य साधता येणार नाही. महाराज बोलतात इथं मी लाज दुरावली. परवा मग म्हटलं आपण कालच, लाज भय शंका दुरावीला मान. लाज भय शंका सर्व धुडकून लावले महाराजांनी, कोणत्या प्रकारची आज जीवनामध्ये ठेवली नाही. म्हणून हे जीवनामध्ये करणे केले उठाउठी. उठाउठी तात्काळ उठून मी आळस न करता याच्याशी पाठी लागलो आणि पायी मिठी घातली. देवाच्या पायाला मिठी घातली, ती तातडीनं घातली, उठाउठी घातली. त्याला थोडी घाई करून मी आळस केला नाही. आणि हे करून काय केलं तर समर्पिला जीव भाव धरीला भाव अखंड. देवाला समर्पक सर्व समर्पित केलं. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवण्या काही न मग. जीव भाव जे जीवनामध्ये असेल, जे जे काही व्यापार करीशी का भोग ह न भोगीशी, याज्ञिक क्रिया, व्यावहारिक क्रिया ना, मानसिक क्रिया, वाचिक क्रिया, शारीरिक सर्व क्रिया देवाला समर्पित. काही भक्ताने वस्तू समर्पित केल्या, काही भक्ताने तत्व समर्पित केलं देवाला, काही भक्ताने तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. कोणी प्राण अर्पण केला, वस्तू पत्रम पुष्पम फलम तोयम या वस्तू दिल्या, काही क्रिया दिल्या. येत करू शेदशनाशी ए जोशी ददाशेद या सर्व क्रिया देवाला, आम्ही जे खातो जे पितो हे सर्व देवाला समर्पित पूर्ण केलं. देवाला वाहिलं, अर्ध समर्पभाव ठेवला, समर्पिला जीवभाव सर्व समर्पित केलेला आहे साधू संतांनी देवाला. धरीला भाव अखंड. आणि हे समर्पित करून आम्ही काय केलं, अखंड त्याच्याविषयी भाव धारण केला. प्रेम भाव परमात्म्याचा अखंड धारण केला आणि त्याला समर्पित केलं. कोणी काय केलं, कोणी केलं. महाराज बोलतात कोणी काही करू द्या, मी मात्र देह समर्पिजे देवा. भार मी सर्वच दिलं, मग देह देवाला देऊन टाकला, मागे काही ठेवलं नाही, असं देवाला समर्पित केलं. त्याच्याविषयी अखंड भाव धारण केला. तो का म्हणे आड काही काळ नाही घातला. हे करण्यासाठी माझा काळ मी व्हायला घातला नाही. हे सर्व मी साध्य करत राहिलो, याच्यामध्ये आळस ठेवला नाही, लाज धरली नाही आणि जीवनामध्ये मी सर्व प्राप्त केलेलं आहेत. अशी प्राप्ती आपल्या तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये व्हावी आणि ही प्राप्ती होण्यासाठी सर्व समर्पित व्हावं. सद्गुरूंच्या चरणी, पूज्य महाराजांच्या चरणी आपला जी क्रिया असेल ही सर्व आपण काया वाचा मनाने महाराजांशी गुरुदेवाची समर्पित राहिलो तर ही जी हिताच्या आड येणारी लाज आहेत ही लाज आपल्या जीवनामध्ये राहणार नाही. आणि आपण सुद्धा कोणत्या प्रकारची लाज न धरता आळस न करता जीवन पूर्ण करून घ्यावं. असंच तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून तुमचंही जीवन पूर्ण व्हावं महाराजांच्या माध्यमातून, त्यांच्याच कृपाप्रसादाने. आणि आपलंही माझंही जीवन कृतार्थ व्हावं अशी शुभकामना या ठिकाणी व्यक्त करून या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. अचानक 2-4 दिवसापूर्वी अभंग माझ्याकडे आले, दिले. त्याच्यामध्ये संसारिक जीवन म्हटल्यानंतर दीपावली आहेत, येणं जाणं पाहुण्याचं, याच्यामध्ये फारच चिंतनाला वेळ भेटला असं नाही, तरी परंतु जेवढं चिंतन या ठिकाणी करण्याचा अट्टास सायास केला ते योग्य असेल. ज्यांच्या आज्ञाने या ठिकाणी बसलो त्यांच्याच असून त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. हरी अहो दयाळे ज्ञानाबाई, अहो दयाळे ज्ञानाबाई, अहो दयाळे ज्ञानाबाई, अहो दयाळे ज्ञानाबाई. अर्थ माझे तुझे
पायी अर्थ माझे तुझे अर्थ पायी माझे तुझे पायी अर्थ माझे तुझे पायी पायी अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई इंद्रायणीच्या तटी इंद्रायणीच्या तटी ज्ञानाबाई ओ गोमटी ज्ञानाबाई वो गोमती ज्ञानाबाई ओ गोमटी ज्ञानाबाई वो गोमती अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई पूर्व पश्चिम देवस्थान पूर्व पश्चिम देवस्थान मध्ये ज्ञानाबाई आपण ज्ञानाबाई आपण मध्ये ज्ञानाबाई आपण ज्ञानाबाई आपण अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई ऐशी ज्ञानाबाई धाऊ ऐसी ज्ञानाबाई द्या ऐशी ज्ञानाबाई धाऊ ऐसी ज्ञानाबाई द्या एका जनार्दनी शरण जाऊ एका जनार्दनी शरण जा एका जनार्दनी शरण जाऊ एका जनार्दनी शरण जा अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अर्थ माझे तुझे पायी अर्थ माझे तुझे अर्थ पायी माझे तुझे पायी अर्थ माझे तुझे पायी अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई अहो दयाळे ज्ञानाबाई ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय पुढील सत्र ठीक 6 वाजता